यू शुड गो, यू शुड गो म्हणजे तू जायला हवंस. पण हेच जर मी म्हटलं यू शुड हॅव गॉन, यू शुड हॅव गॉन, तू जायला हवं होतंस. यू शुड गो याच्यात आपण भविष्यकाळात तू जायला हवंस एखाद्या ठिकाणी असं आपण म्हणतो. पण जेव्हा आपण म्हणतो की भूतकाळात म्हणजे कधीही आधी, 1 महिना असेल, 2 दिवस आधी असेल, कधीही, पण भूतकाळात जेव्हा एखादी गोष्ट घडून गेली आणि त्यावेळेला एखाद्या माणसाने ती गोष्ट नाही केली आणि मग तू ती करायला हवीस असं जर आपल्याला बोलायचं असेल तर त्यावेळेला आपण यू शुड हॅव गॉन अशा अर्थी वाक्य बोलतो. यू शुड हॅव गॉन याचा अर्थ तू जायला हवं होतंस. आता इथे यू शुड गो, यू हा झाला सब्जेक्ट, शुड हे झालं ऑक्झिलियरी वर्ब आणि गो हे झालं V1 आणि यू शुड हॅव गॉन, यू हा सब्जेक्ट प्लस शुड प्लस हॅव प्लस V3 अशा पद्धतीने रचना केली की भूतकाळात एखाद्या गोष्टीसाठी काहीतरी करायला हवं होतं कोणीतरी असं आपल्याला जेव्हा बोलायचं असतं तेव्हा आपण ती दुसरी रचना करतो. म्हणजे एखादी गोष्ट केलेली नाहीये एखाद्या माणसाने आणि ती त्याने करायला हवी होती असं जेव्हा म्हणायचं असेल तेव्हा ती दुसरी रचना. अजून एक उदाहरण पाहूया. यू शुड बी देअर, यू शुड बी देअर म्हणजे तू तिथे असायला हवंस. इथे यू झाला सब्जेक्ट, शुड झालं ऑक्झिलियरी वर्ब, बी हे V1 आणि हेच जर मी म्हटलं यू शुड हॅव बीन देअर, यू शुड हॅव बीन देअर, यू हे सब्जेक्ट, शुड प्लस हॅव प्लस बीन, बीन हे V3, तू तिथे असायला हवं होतंस. म्हणजे त्या ठिकाणी जो कोण माणसाला उद्देशून आपण बोलतोय तो माणूस त्या ठिकाणी गेलेला नव्हता, हजर नव्हता आणि आपल्याला म्हणायचंय की तू असायला हवं होतंस तिथे. त्यावेळेला आपण यू शुड हॅव गॉन अशा रचनेने वाक्य बनवतो. याबद्दल तुम्हाला डिटेल आणखीन जाणून घ्यायचं असेल तर माझा व्हिडिओ या शॉर्ट मध्ये डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिली आहे खाली, त्या लिंकवर प्रेस करून तुम्ही पूर्ण व्हिडिओ पूर्ण समजावून हीच गोष्ट घेऊ शकता.